आपल्याला कमी लेखणाऱ्या, कमी समजणाऱ्या किंवा कमी महत्त्व देणाऱ्या लोकांना उत्तर देताना शांत, स्मार्ट आणि स्वतःचं मूल्य जपणारं उत्तर द्यायचं असतं. अशा लोकांना भावनिक रिॲक्शन दिली तर ते आणखी वरचढ होतात. खाली मी काही प्रभावी पद्धती सांगितल्या आहेत की जी तुम्ही देऊ शकता. ही उत्तरे थोडक्यात पण खूप प्रभावी आहेत. तर सर्वात प्रथम शांतपणे पण ठामपणे बोला. तुम्ही असं समजता पण माझं काम स्वतः बोलतं. असं म्हणाल तर वादही नाही आणि समोरच्याला तुमचा मेसेजही पूर्ण क्लिअर जातो. आपली किंमत दाखवा, शब्दांनी नाही तर कृतीने. ज्यांना आपण कमी वाटतो त्यांना शब्दांपेक्षा तुमचं काम जास्त उत्तर देत असतं. सक्सेस हा सगळ्यात मोठा रिप्लाय असतो. नेहमी लक्षात ठेवा, आपण नाही पण आपलं सक्सेस खूप मोठा रिप्लाय ठरतो एखाद्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी. त्यामुळेच रिप्लाय द्यायचाच असेल तर सक्सेसने द्या. त्यांचा नकारात्मकपणा त्यांच्याकडेच ठेवा. ते काही बोलले तरी मनात घेऊ नका. तुमचं मत तुमचं, माझं काम माझं असं उत्तर द्या. सीमारेषा म्हणजे बाउंड्रीज ठेवा. कोणी सातत्याने कमी लेखत असेल तर त्यांना स्पष्ट सांगा, अशा प्रकारे बोलणं मला योग्य वाटत नाही. कृपया आदर ठेवून बोलूया. हे वाक्य खूप प्रभावी असतं एखाद्याला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे अशा पद्धतीने उत्तर द्या. स्मित करून दुर्लक्ष करणे ही स्मार्ट पद्धत. काही लोक फक्त रिॲक्शन काढण्यासाठी कमी लेखतात. त्यांना उत्तर ओ ठीक आहे आणि विषय बदलणे. आवश्यक तेव्हाच स्वतःचं मत मांडा. तुमचं मत मी ऐकलं पण माझा निर्णय मीच घेईन असं सौम्य भाषेतही तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता. वेगवेगळ्या पद्धती असतात उत्तर द्यायच्या. शांत उत्तरांचे काही उदाहरणे आपण बघूया. तुम्ही काय विचार करता ते तुमचं, मी काय आहे ते मला माहीत आहे. मी स्वतःला कमी कधीच समजत नाही. बाकी लोक काय समजतात ते त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे माझं काम आहे. अनावश्यक वादासाठी माझ्याकडे अजिबातच वेळ नाही. अशी काही उदाहरणे मी तुम्हाला सांगितली आहेत की जे तुम्ही समोरच्याला उत्तर म्हणून देऊ शकता. तर याचा नक्की उपयोग करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण कमी वाटतो त्यांना नेहमीच आपली किंमत सिद्ध करण्याची गरज नाही. आपला आत्मविश्वास आणि वागणूक हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळं आपली वागणूक सिद्ध करू द्या. कधी कधी आपण उत्तर देत नाही म्हणून लोक समजतात की ते बरोबर आहेत. पण वास्तविकता अशी असते, शांत राहणं म्हणजे कंट्रोल असणं असतं. उदाहरण उत्तर, मी शांत आहे कारण मला वाद नकोय, पण तुम्ही जे समजता ते अजिबातच सत्य नाही. ज्यांना आपण कमी दिसतो त्यांचं लक्ष मतांवर असतं आणि यशस्वी लोकांचं लक्ष हे नेहमी त्यांच्या कामावर असतं. ते बोलू द्या, तुम्ही पुढे जा. पुढे जात राहा. उदाहरण म्हणजे मी माझ्या कामावर जास्त लक्ष देतो, लोक काय म्हणतात त्यावर नाही. धन्यवाद.